हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. तर इथे मी खाली फिरत होते उन्हात, तेव्हा इथे शेत वगैरे आहे तर ते तुम्हाला थोडंसं दाखवत आहे. खूप छान वाटतं इथं. तर मुलांना सोडून थोडंसं उन्हात मी फिरून वगैरे आले आणि आता दुपार झालेली आहे. म्हणजे थोडा वेळ जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ एडिटिंग वगैरे करत बसलेले. आणि आत्ता दुपारची वेळ आहे. तुम्ही बघू शकता लहान मुलांचा तर खूप गोंधळ चालू. तर इकडे बघा गार्डनमध्ये छोटी मुले आणि इकडे मस्त ऊन पडले. आणि तुम्ही ना बघू शकता तिथे शेतात ना फुलांची शेती आणि तिथे काम करतात बायका. खूप छान वाटते असं बघितलं ना, बाहेर येऊन हिरवं हिरवं खूप सुंदर दिसतं. आणि आत्ता मी म्हणजे आहे करायला घेणारे. म्हणजे खूप दिवस झालं जेवणानंतर आपण जे बडीशेप वगैरे खातो ना, तर मी ती मुखवास बनवते. तर तो ना मी सगळं मिक्स बनवत असते. तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे काय काय घेणार आहे ते आणि बनवणार आहे आत्ता. तर सगळं सेम सेम प्रमाणात घेणार आहे आणि ते बनवणार. इथे बघा मी ह्याच्यामध्ये आहे धना डाळ, ह्याच्यामध्ये आहे बडीशेप, ह्याच्यामध्ये आहे तीळ, ह्याच्यामध्ये आहे ओवा, ह्याच्यामध्ये जिरं आणि ह्याच्यामध्ये पण तीळ. तर हे सगळं मी आता भाजून घेणार आहे. तर इथे मी पहिलं जवस भाजायला घेतले. तर सेम प्रमाणात सगळं घ्यायचं. एक एक वाटी घेतलं तरी चालेल. आणि जवस छान असे तडतड उडसतर थोडेसे भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर मी इथे बडीशेप घेतली. बडीशेप पण छान अशी भाजायची. तर थोडंसं म्हणजे असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. खूप पण जास्त भाजायचं नाही, असं कडक होतं तोपर्यंत भाजायचं. परत मी जिरं घेतलं. तर सेम प्रमाणात घ्यायचं. जिरं पण छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे सगळं ॲटम आहेत ना ते सगळे भाजून घ्यायचे. खूप छान होतं. म्हणजे खायला पण खमंग लागतं आणि पौष्टिक पण आहे. त्याच्यामुळे जेवल्यानंतर हे खाल्लं की तोंडाला चव पण छान येते. नंतर मी ओवा घेतला. ओवा पण छान असा भाजून घ्यायचा. नंतर मी धना डाळ फक्त थोडीशी गरम केली, खूप जास्त भाजलेली नाही आहे, कारण खूप भाजली तर ती करपल, कारण आधीच ती थोडीशी भाजलेलीच असते त्याच्यामुळे. नंतर मी तीळ घेतले. तीळ पण असे छान तडतड उडूसतर असे भाजून घ्यायचे. ते पण खूप सुंदर लागतात, म्हणजे खायला खूपच छान लागतात. आणि नंतर मग मी इथे मीठ आणि हळद घेतलेले आहे. तर ती छान अशी पाणी ओतून आहे ना मिक्स करून घ्यायचं. तर प्रमाण कळलंच आपल्याला, म्हणजे थोडंसंच घ्यायचं, खूप जास्त मीठ नाही हे करायचं. नंतर ते सगळ्या मिश्रणा ओतून घ्यायचं, मिक्स करायचं चांगलं. नंतर थोडंसं भाजून घ्यायचं, कारण की ते मीठ आहे ना ते ओलसरपणा जाण्यासाठी छान असं भाजून घ्यायचं. तर खूप सुंदर मुखवास होतो. तुम्ही नक्की ट्राय करा.